जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेवर कथित सामूहिक बलात्कार करून त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 15 पैकी 14 आरोपींना अटक केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना जामनेर तालुक्यातील फतेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 जून रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत एका निर्जन ठिकाणी बसलेली असताना 14 ते 15 जणांचा गट तेथे आला। त्यानंतर 2 संशयितांनी महिलेला धमकावत तिच्यावर कथित सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे। या घटनेदरम्यान काही जणांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच फतेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली। आतापर्यंत 15 पैकी 14 संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे। या प्रकरणात सामूहिक बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। अटक करण्यात आलेल्या संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास फतेपूर पोलीस करत आहेत। सर, एकंदरीत काय घटना घडली आहे, काय सांगा? ही घटना फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती। एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते, तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली। तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते। तर त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी विभोग केलेला आहे। त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। 2 लोकांनी ॲक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केले म्हणून, आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत। कालच त्यांना अटक केलेलं आहे आणि आता एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध आपली पथकं घेत आहेत। यामध्ये अल्पवयीन आहेत याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। सर, आरोपींना कोर्टात हजर केलं आहे का आणि पोलीस कस्टडीची कारवाई केली? आरोपींना काल अटक केलेलं आहे, आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे पुढचा तपास करण्यासाठी, त्यानुसार कारवाई होईल। या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे। या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।